आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते। 10वीची परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार आहे। सकाळचं सत्र 10:30 वाजता असेल तर दुपारचं सत्र 2:30 वाजता सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वीच किमान अर्धा तास आधी या परीक्षा केंद्रांवर पोहोचणं अनिवार्य आहे। तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी राज्य मंडळानं आवश्यक खबरदारी सुद्धा घेतली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना सुद्धा दिल्या जात आहेत। त्याचं पालन प्रत्येक विद्यार्थ्यानं करावं असं आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळानं केलेलं आहे। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांनी ट्विट करत या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात। काय म्हटलेलं आहे त्यांनी ट्विटमध्ये आपण पाहूयात। 10वीची परीक्षा आजपासून सुरू होते। या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरे जा, सकारात्मक रहा आणि यश संपादन करा। ऑल द बेस्ट असं म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना ऑल द बेस्ट केले। 10वी परीक्षेवर 271 भरारी पथकांची नजर असणार आहे। गैरप्रकार रोखण्यासाठी बैठी पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहे। राज्यातील 191 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत। परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर सुद्धा बंद असते। आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 10वी परीक्षेला सुरुवात होते आणि या परीक्षेला 271 भरारी पथकांची करडी नजर या परीक्षा केंद्रांवर असणार आहे। कुठेही गैरप्रकार होऊ नयेत त्यासाठी या भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी उमेश बरब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत। उमेश, आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते, कशा प्रकारचं नियोजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या कसं वातावरण आहे? 10वीच्या बोर्डाची परीक्षा जी आहे त्या परीक्षेला सुरुवात होते। म्हणजे आज 20 फेब्रुवारीपासून ते अगदी 18 मार्चपर्यंत ही परीक्षा होणार आहे। आणि बोर्डाची परीक्षा म्हटली ती 10वीची असो किंवा 12वीची असो की कोकण आणि बोर्डाची परीक्षा यांचं आगळं वेगळं नातं आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर मागील अनेक वर्ष कोकण जो विभाग आहे त्यामधून सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो आजपर्यंत अव्वल राहिलेला आहे। दरवर्षी 10वीचा निकाल असो 12वीचा निकाल असो त्यामध्ये कोकण विभाग हा बाजी मारत आलेला आहे। प्रत्येक वेळी कोकण विभाग हा अव्वल असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पास होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये आज संपूर्ण राज्यामध्ये ही परीक्षा होते आणि आजपासून ते अगदी पुढच्या 18 मार्चपर्यंत ही जी प्रक्रिया आहे परीक्षेची ती पूर्णपणे असणार आहे। आपण जर पाहिलं असेल संपूर्ण राज्यामध्ये तब्बल 16 लाखाहून अधिक विद्यार्थी जे आहेत ते आता या ठिकाणी परीक्षेला बसणार आहेत। मात्र आपण जर बघितलं संपूर्ण अगदी त्यामुळे योग्य पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी।